सफन्या 1. यहुदाचा राजा आमोनचा मुलगा योशिया याच्या कारकिर्दीत सफन्या कुशीचा मुलगा, गदल्याचा मुलगा, अमयाचा मुलगा, हिजकियाचा मुलगा याच्याकडे परमेश्वराचे वचन आले. 2. मी पृथ्वीवरील सर्व गोष्टी पूर्णपणे नष्ट करीन, असे परमेश्वर म्हणतो. 3. मी मनुष्य आणि पशु यांचा नाश करीन. मी आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे आणि दुष्टांसह अडखळणाऱ्या गोष्टींचा नाश करीन आणि मी पृथ्वीवरून मानवाचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो. 4. मी यहुदावर आणि यरुशलेममधील सर्व रहिवाशांवर माझा हात उगारीन आणि या ठिकाणाहून बालदेवतेचे अवशेष नष्ट करीन आणि याजकांसह कमारिमांचे नावही नष्ट करीन. 5. आणि जे घराच्या धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात आणि जे परमेश्वराची पूजा करतात आणि शपथ घेतात आणि मलकामचीही शपथ घेतात. 6. आणि जे परमेश्वरापासून दूर गेले आहेत आणि जे परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा त्याची प्रार्थना करत नाहीत त्यांनाही. 7. परमेश्वर देवासमोर शांत राहा, कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे, कारण परमेश्वराने यज्ञ तयार केला आहे, त्याने त्याच्या पाहुण्यांना बोलावले आहे. 8. परमेश्वराच्या यज्ञपशूच्या दिवशी मी राजपुत्रांना आणि परक्या वस्त्रांनी परिधान केलेल्या सर्वांना शिक्षा करीन. 9. त्याच दिवशी मी उंबरठ्यावर उडी मारणाऱ्या सर्वांना शिक्षा करीन, जे त्यांच्या मालकांचे घर हिंसाचाराने आणि कपटाने भरतात. 10. आणि असे होईल की, परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज येईल, दुसऱ्या वेशीतून रडण्याचा आवाज येईल आणि टेकड्यांवरून मोठा धडकेल. 11. मक्तेशच्या रहिवाशांनो, आक्रोश करा, कारण सर्व व्यापारी लोकांचा नाश झाला आहे, चांदी वाहून नेणारे सर्व लोक नाश झाले आहेत. 12. आणि असे होईल की, मी मेणबत्त्या घेऊन यरुशलेमची झडती घेईन आणि जे लोक त्यांच्या गळ्यावर स्थिर आहेत आणि जे आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर चांगले करणार नाही आणि वाईटही करणार नाही, त्यांना शिक्षा करीन. 13. म्हणून त्यांची संपत्ती लुटली जाईल आणि त्यांची घरे ओसाड होतील. ते घरे बांधतील पण त्यात राहणार नाही, ते द्राक्षमळे लावतील पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाही. 14. परमेश्वराचा महान दिवस जवळ आला आहे, तो जवळ आला आहे आणि खूप वेगाने येत आहे. परमेश्वराच्या दिवसाचा आवाज ऐकू येईल, बलवान पुरुष तेथे मोठ्याने ओरडेल. 15. तो दिवस क्रोधाचा दिवस आहे, संकटाचा आणि क्लेशाचा दिवस आहे, नाशाचा आणि ओसाडीचा दिवस आहे, अंधाराचा आणि उदासीनतेचा दिवस आहे, ढगांचा आणि दाट अंधाराचा दिवस आहे. 16. तटबंदी असलेल्या शहरांविरुद्ध आणि उंच बुरुजाविरुद्ध रणशिंगाचा आणि धोक्याचा दिवस. 17. मी लोकांना संकटात टाकीन, ते आंधळ्यांसारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे आणि त्यांचे मांस विष्ठेसारखे ओतले जाईल. 18. परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोने चांदी त्यांना वाचवू शकणार नाही, तर त्याच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण देश भस्म होईल, कारण तो देशात राहणाऱ्या सर्वांचा तात्काळ नाश करील.